नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे द जीनियस अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण GS4 बद्दल बघणार आहोत. राज्य सेवा मुख्यची जी सिरीज सुरू केलेली आहे आपण, त्यामध्ये GS1, 2 आणि 3 बघितलेले आहेत आणि आज आपण GS4 बघणार आहोत आणि त्यानंतर आपण लँग्वेज पण बघूयात. तर आज GS4मध्ये माहिती आहे सगळ्यांना इकॉनॉमिक्स आणि काही सायन्स टेकचा पार्ट आहे. तर आज आपण 150 प्रश्न आहेत, तर त्यातील 75 प्रश्न या भागामध्ये डिस्कस करूयात. याच्यामध्ये पूर्णतः इकॉनॉमिक्स असणार आहे. तर तुम्ही भले राज्यसेवासाठी तयारी करत असाल, मुख्यसाठी किंवा प्रिलिम्ससाठी असेल किंवा इतर कुठल्याही एक्झामसाठी असेल, तर याच्यामध्ये खूप बेसिक प्रश्न आहेत आणि मोस्ट ऑफ द चान्सेस असे असतात की ते कुठे ना कुठेतरी रिफ्लेक्ट होताना दिसतात आपल्याला. बाकीच्या सर्व सेवा एक्झामसाठी किंवा ग्रुप बी सी सारख्या एक्झामसाठी सुद्धा हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. तर चला आपण जास्त वेळ न घेता सामान्य अध्ययन 4 जे GS4चा आहे 2019चा मुख्यचा, तर तो बघूयात आपण. तर बघूयात पहिला प्रश्न काय आहे. खालील विधाने भारतातील आर्थिक सुधारणांच्या पार्श्वभूमीशी संबंधित आहेत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे इकॉनॉमिक रिफॉर्म्स बेसिकली म्हणजे 1980 पासून जशी सुरुवात झाली इकॉनॉमिक रिफॉर्म्स होण्यासाठी इंडियामध्ये, पण 91चा जो रिफॉर्म आहे LPGचा आपला, तर तो अतिशय एक मोलाचा ठरलेला आहे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये. तर त्याच सुधारणा संबंधित काही इथं विधानं दिलेली आहेत, ते बघूयात आपण. तर काय विधानं दिलेली आहेत. आर्थिक सुधारणांचा मुख्य जोर हा बाजारपेठेला मध्यवर्ती निर्णयकर्ता बनवणे असा होता. म्हणजे काय तर एक आपल्याला फ्री इकॉनॉमी करायची ती. आपण आपली जरी मिक्स्ड असली तरी अगोदर आपली रेग्युलेट केली जात होती, ती सरकारकडून रेग्युलेट केली जात होती. बहुतेक कंपन्या असतील किंवा मार्केट असेल तर ते सरकारकडून त्याच्यावर काही बंधन होते किंवा सरकारच त्याला एक रेग्युलेट करत होतं. तर ते आता बाजारपेठेला मार्केटला ते सेंट्रल पॉईंट म्हणून एक निर्णयकर्ता बनवणं हे त्याचा उद्देश होता. दुसरा पॉईंट सांगतोय, आर्थिक सुधारणांच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेची पुनर्रचना ही केंद्रीकृत नियोजनाने केली गेली. नंतर देशाची अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी रुपया हा पूर्णपणे परिवर्तनीय केला गेला आणि भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा घडवण्याचे प्रयत्न 1980च्या मध्यापासून सुरू झाले. बरोबर आहे, 1980 पासूनच सुरुवात झालेली आहे. म्हणजे डी विधान तर कन्फर्म आहे. आर्थिक सुधारणांचा मुख्य जोर हा ए पण बरोबर आहे, पण हा पूर्णपणे रुपया परिवर्तनीय केलेला नव्हता. तिथं चालू खाते जो होतं तर त्या करंट अकाउंटवरच फक्त तो पूर्णपणे परिवर्तनीय. आता पूर्णपणे परिवर्तनीय म्हणजेच काय, तर त्याच्यावर कुठलंही रेस्ट्रिक्शन टाकलं जात नाही गव्हर्नमेंट किंवा आपल्या सेंट्रल बँकेकडून RBI कडून. तर तो पूर्ण परिवर्तनीय म्हणजे US चा डॉलर असेल तर तो इंडियन रुपीमध्ये कन्व्हर्ट करायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली कन्व्हर्ट करू शकता. त्यात कुठलंही रेग्युलेशन किंवा रेस्ट्रिक्शन्स नसणार आहे, तर तो परिवर्तनीय झाला, पूर्णपणे परिवर्तनीय. पण हे फक्त करंट अकाउंटसाठी पूर्णपणे परिवर्तनीय आहे. कॅपिटल अकाउंटसाठी तो अजूनही पूर्णपणे परिवर्तनीय नाही आहे. तर सी विधान चुकीचं आहे. आपल्याला विधाने विचारलेले आहेत त्यांनी खरी नाहीत, म्हणजे चुकीचे विधान कोणते आहेत ते विचारलेले आहे त्यांनी आपल्याला. तर यामध्ये जर बघितलं आपण एकचा जर पर्याय क्रमांक 3 जो आहे तो योग्य आहे इथं, म्हणजे खरी नाही. ते बी आणि सी विधाने चुकीची आहेत इथं. म्हणजे बी विधान या अंतर्गत अर्थव्यवस्थेची पुनर्रचना केंद्रीकृत नियोजनाने केली गेली नव्हती, ही सर्वसमावेशक नियोजनाने केली गेली होती. सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग होता आणि ही पूर्णपणे परिवर्तनीय नव्हती. त्याच्यामुळे हे बी आणि सी हे दोन्ही विधाने इथं चुकीचे आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य ठरतो. तर चला या पुढील प्रश्नाकडे जाऊयात. भारतातील रचनात्मक समायोजन कार्यक्रमात आर्थिक सुधारणा करण्यासाठी खालील घटकांचा समावेश होतो. तर बघा, रचनात्मक समायोजन थोडं शब्दाकडे आपण लक्ष दिलं इंग्लिशमध्ये बी स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम. आता काही दिलं स्ट्रक्चरल रिफॉर्म झाले पाहिजेत, म्हणजे काहीतरी तिथं नवीन ॲड किंवा काहीतरी त्याच्यातून हटवलं गेलं पाहिजे बंधनं. तर चलनवाढ नियंत्रण हे शक्यच नाही, हे तर नेहमीच होत राहतं, याच्यामध्ये विशेष असं काहीच नाही. त्याच्यामुळे डी नको आहे आपल्याला. आणि औद्योगिक नियंत्रण मुक्त म्हणजे काय तर इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन, म्हणजे इथं काहीतरी नवीन एक जे जुने रेग्युलेशन होते तर त्याला डिरेग्युलेट केलेलं आहे त्यांनी. आणि व्यापार आणि भांडवल ओघ सुधारणा इथं पण रिफॉर्म झालेले आहे. म्हणजे बी आणि सी मध्ये थोडेसे स्ट्रक्चरल रिफॉर्म होताना दिसत आपल्याला आणि त्याच्यामुळेच पर्याय क्रमांक 2 इथं आपल्याला योग्य मिळतोय. 2चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणती सुधारणा ही 1991च्या नरसिंह समितीच्या शिफारशीचा भाग नव्हती. आता ही नरसिंह समिती जी आहे तर ही 2 वेळा आलेली, 91ला 1 आणि 97ला 1. तर हिचे जे रिकमेंडेशन आहेत, जे सुझाव दिलेले आहेत त्यांनी, सजेशन्स दिलेले आहेत, ते रिकमेंडेशन्स अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यावर वारंवार प्रश्न येताना दिसून येतात आपल्याला. तर नरसिंह समितीच्या शिफारशीचा कोणता भाग नव्हता किंवा कोणतं त्यांनी रिकमेंड केलेलं नव्हतं. तर आपण जर वाचलं तर ज्या व्यापारी बँका भांडवल पूर्ततेचा मानदंड पाळत असतील त्यांना रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीशिवाय नव्या शाखा उघडण्याची मुभा देण्यात आलेली होती. बँकेच्या कर्जावरील व्याजदरांचे थर कमी केले गेले. रोख म्हणजे CRR आणि SLR जे आहेत तर यांच्यात पुरेशी वृद्धी केली गेली, म्हणजे काय त्याच्यात वाढ केली गेली. हे थोडंसं चुकीचं ठरणार आहे, कारण आपल्याला त्यावेळी गरज होती की जे लोकांकडे जास्त पैसा पुरवला जावा. तर इथं काय बेसिकली आपल्याला करणं काय होतं की CRR आणि SLR हा कमी करणं गरजेचं होतं. हे चुकीचं आहे त्याच्यामुळं.
आणि न्यूनतम भांडवल प्रमाण ही बेसल मानदंडावर आधारित असणे. ही बेसल नॉर्म जे आहेत आपल्याला सर्वांनाच माहीत असतील, ते बेसल नॉर्म, तर त्याच्यानुसार आपले बँका चालल्या पाहिजेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हा इथं चुकीचा आहे. ती वृद्धी दिलेली आहे हे चुकीचं आहे. तिथं त्यांनी सांगितलं होतं की कमी करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक 3चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणती आर्थिक मदत ही जागतिक व्यापारी संघटनेच्या शेतीविषयक कराराच्या ग्रीन बॉक्समध्ये येत नाही? आता ग्रीन बॉक्स आपल्याला माहिती आहे 3 बॉक्स आहेत WTO अंतर्गत, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अंतर्गत. ग्रीन बॉक्स, ॲम्बर बॉक्स आणि ब्ल्यू बॉक्स. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर कृषीविषयक संशोधनासाठी आर्थिक सहाय्य हे त्याच्यामध्ये येतं. उत्पादन मर्यादा राखण्यासाठी आर्थिक सहाय्य हे त्याच्यामध्ये येत नाही आहे. नंतर अन्न सुरक्षेसाठी आर्थिक सहाय्य हे त्याच्यामध्ये येतं. आणि शेतीतील रोग नियंत्रणासाठी आर्थिक सहाय्य हे पण त्याच्यामध्ये येतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो त्याच्यामध्ये येत नाही. 4चा आहे पर्याय क्रमांक 2. याच्यामध्ये जर आपण अजून जर बेसिक बघायचं जर ठरवलं, इथं मी थोडं हे चार्ट दिलेला आहे बघा. हे ॲम्बर बॉक्स, ग्रीन बॉक्स आणि ब्ल्यू बॉक्स. तुम्ही याचा जसं हवं तर स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तसंही हे कोळंबेच्या इकॉनॉमिक्समध्ये पण दिलेलं आहे, ते तुम्ही तिथं बघून घेऊ शकता. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. म्हणजे ग्रीन बॉक्स बेसिकली डिफरन्स जर सांगायचं म्हटलं तर ॲम्बर बॉक्स, ग्रीन बॉक्समध्ये काय, तर ॲम्बर बॉक्स जो असतो तर ते व्यापाराला एक प्रकारे हानी करतो, तो व्यापार डिस्टॉर्ट करतो. किंवा एक जे सुरळीत चाललेला व्यापार जो आहे, समजा आज शेतकऱ्यांना जर तुम्ही समजा फ्रीमध्ये त्यांना काहीतरी अमाऊंट दिली किंवा त्यांच्या उत्पन्नाला इतका भाव दिला की म्हणजे एकदम ट्रेड कोलॅप्स होईल सगळा, बॅलन्स राहणार नाही सगळ्या जागतिक व्यापारामध्ये. तर अशा जे सबसिडी आहेत किंवा असं जे पेमेंट आहे शेतकऱ्यांना दिलं जाणारं, तर ते पेमेंट जर व्यापाराला जर धोका पोहोचत असेल तर ते ॲम्बर बॉक्समध्ये येतं. आणि जे धोका पोहोचवणार नाही, ग्रीन बॉक्स आहे, नावातूनच ग्रीन करून जातं, हरित जे आहे, तर ते धोका न पोहोचवणारे जे हे आहे सबसिडी आहेत, तर ते त्या ग्रीन बॉक्समध्ये येतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं आपला चुकीचा ठरतो, कारण उत्पादन मर्यादा राखण्यासाठी आर्थिक सहाय्य देणं हे चुकीचं आहे ना. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय संप्रेषण धोरणाची 2018 डिजिटल उद्दिष्टे 2022 या वर्षापर्यंत साध्य करायची आहेत, ती म्हणजे? तर ही राष्ट्रीय संप्रेषण धोरण इंग्लिशमध्ये बघितलं तर नॅशनल कम्युनिकेशन्स पॉलिसी 2018ची जी आहे, तर ती 2022पर्यंत टार्गेट कुठले आहे तिचे, तर डिजिटल सबलीकरण करणे असणंच पाहिजे. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात डिजिटल संप्रेषणाचा वाटा 10%, हा 10% नसून तो 8% आहे. तुम्ही 8% त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. सर्वांना ब्रॉडबँड सेवेचा पुरवठा देणे आणि जागतिक मूल्य साखळीत भारताचे योगदान वाढवणे. समजा बी जर सोडला आपण तर सर्व विधाने बाकीचे बरोबर आहेत. बी सोडता तर मग ए, सी आणि डी, ACD पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला ते मिळून जातं. तर त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 5चा आहे पर्याय क्रमांक 2. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. इथं बघा किती बेसिक म्हणजे खूप फॅक्च्युअल इथं डाटा विचारलेला आहे. 10%च्या जागेवर फक्त 8% असं तर ते बरोबर राहिलं असतं विधान. तर आपल्याला वाचताना थोडंसं त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपण एखादं बुक घेऊन तेव्हा तर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, किती डीपमध्ये विचारले जातात, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न बघूयात. निर्गुंतवणुकीची रणनीतिक म्हणजे स्ट्रॅटेजिक विक्री पद्धती म्हणजे खालीलपैकी कोणते विधान? म्हणजे एखाद्यामधून स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट आपण रणनीतिक विक्री कोणती असते, तर ती असते पर्याय क्रमांक 2 मधली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे शेअर्स हे एखाद्या कार्यक्षम खाजगी भागीदाराला विकणे. समजा आता गव्हर्नमेंटची एखादी कंपनी आहे, समजा गव्हर्नमेंटची कंपनी एखादी, तर तिचा शेअर हा एखाद्या खाजगी भागधारकाला किंवा एक प्रायव्हेट इन्व्हेस्टरला विकणं, हा झाला त्याचा स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट किंवा स्ट्रॅटेजिक विक्री झाली त्याची. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7. खालील विधाने विचारात घ्या. त्यात काही एक स्कीमबद्दल प्रश्न आहे हा 7 नंबरचा. तर स्वजलधारा कार्यक्रम जो आहे तर त्याबद्दल प्रश्न आहे. स्वजलधारा कार्यक्रम त्वरित ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सुरू झाला. स्वजलधारा कार्यक्रमाचा उद्देश विकेंद्रित आणि समुदाय व्यवस्थापित ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे आहे. आणि काय खूप नॉर्मल स्टेटमेंट आहेत, ही बरोबर आहे. स्वजलधारा कार्यक्रम हा ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम जो आहे तर त्याचा एक भाग म्हणून हा सुरुवात झाला होता. आणि या कार्यक्रमाचा उद्देश हा विकेंद्रित आणि समुदाय व्यवस्थापित ग्रामीण पाणीपुरवठा या कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे हा आहे. आणि ती विधानसभेमध्ये जे सांगते की स्वजलधारा कार्यक्रमात 30% सामुदायिक योगदान आहे आणि केंद्र सरकारचे अनुदान हे 70% असणार आहे. म्हणजे काय कम्युनिटीनं जे अनुदान द्यायचं कम्युनिटीनं पार्टिसिपेट करून तर 30% आहे, तर हे चुकीचं आहे. हे 30% नसून हे 10% आहे. करंट अफेअरमध्ये तुम्ही वाचलंही असेल.
तर सुजलाम कार्यक्रमात हे 10% कम्युनिटीचं पार्टिसिपेशन असतं, म्हणजे पैसा पुरवला जातो कम्युनिटीकडून, आणि 90% हा केंद्राकडून पुरवला जातो. त्याच्यामुळे विधान सी चुकीचं आहे. विधान ए आणि बी हे बरोबर आहेत. आपल्याला विचारलेत काय, तर योग्य आहेत कोणते, तर ए आणि बी इथं योग्य आहेत. 7चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 8. वेगवान आणि अधिक समावेशक विकासाकडे, म्हणजे टुवर्ड्स फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. तर हे जर थीम बघितले आपण इथं, डोंट नो व्हाय दे कॅन्सल दिस. 8वा प्रश्न त्यांनी कॅन्सल केलेला आहे. हा 11व्या पंचवार्षिक योजनेची थीम आहे, वेगवान आणि अधिक समावेशक विकासाकडे. पण इथं उद्दिष्ट विचारलेलं आहे त्यांनी, तर हे उद्दिष्ट मे बी त्याच्यामुळे कॅन्सल केला असावा त्यांनी, पण हा प्रश्न 8वा कॅन्सल झालेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9. पण यावरची जी वेगवान आणि अधिक समावेशक विकासाकडे जे आहे, तर तिचं उत्तर हा ए पाहिजे होतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 ते योग्य ठरला असता. उद्दिष्ट त्याचं ते होतं, पण तो प्रश्न कॅन्सल केलेला आहे. ना नवी दारिद्र्य रेषा आणि त्यांचे मोजमाप करण्यासाठी 2009 मध्ये, असे खूप बेसिक प्रश्न आहेत, खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारस केली होती. तर 2009 मध्ये सर्वांनाच माहिती आहे, सुरेश तेंडुलकर समिती आली होती. त्याच्यामुळे तेंडुलकर समिती 9चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 10. आता बघा, एक स्कीमचा शॉर्ट फॉर्म जो आहे, तर ह्याचा फुल फॉर्म जरी माहीत असता तर तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकला असता. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, हा त्याचा फुल फॉर्म आहे. हा भारत सरकारने एप्रिल 2005 मध्ये सुरू केलेल्या योजनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट काय आहे. तर हा 2005 मध्ये सुरू केलेला प्रकल्प आहे सरकारने. त्याचा सर्व घरांना वीज उपलब्ध करून देणे, तर हा त्याचा उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 10चा पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 11. सन 2014 मध्ये डॅश डॅश क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीस परवानगी दिली. हा फॅक्च्युअल आहे, तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे, तर लॉजिक लावता येणार नाही. सन 2014 मध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधामध्ये, म्हणजे रेल इन्फ्रास्ट्रक्चर जे त्याच्यामध्ये खाजगी गुंतवणुकीच परवानगी देण्यात आली होती 2014 मध्ये. 11चा त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 12. मानवी विकास निर्देशांकानुसार खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांक पटकावते. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडिकेटर्स. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडिकेटर्समध्ये सर्वांनाच माहिती आहे, शिक्षण किंवा आरोग्य असेल त्याच्यामध्ये केरळचाच नेहमी प्रथम क्रमांक असतो. तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पण बेसिकली जे प्रश्न असतात असे आलेले की त्याच्यामध्ये जर महाराष्ट्र ऑप्शन असेल तर मोस्ट ऑफ द चान्सेस हे महाराष्ट्र असण्याचे असतात. बेसिक म्हणजे जास्तीत जास्त चान्सेस महाराष्ट्र असण्याचे असतात, पण काही असे एक्सेप्शन असू शकतात. त्याच्यामुळे केरळ हा इथं एक एक्सेप्शन समजा आपण इथं. पण मोस्ट ऑफ द प्रश्न तुम्ही जर बघितले तरी महाराष्ट्र जास्तीत जास्त चान्सेस असतात. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 13. 1995 सालच्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेने, म्हणजेच इंटरनॅशनल कोऑपरेशन अलायन्स 1995, ही एक प्रकारे नॉन गव्हर्नमेंट अलायन्सच आहे. ती एक जी कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी काम करते इंटरनॅशनली. तरी तिने काय केलं होतं, डॅश डॅश हे सहकार्याचे नवीन तत्व म्हणून स्वीकारले होते 1995 साली. ह्याची 1895ला आय थिंक स्थापना झालेली आहे. आता जी तिथं 1995 साली तिनं समाजाबद्दलचे कर्तव्य, कन्सर्न फॉर कम्युनिटी, हा प्रकल्प त्यांनी हाती घेतला होता. एक तत्व हाती घेतलं होतं, समाजाबद्दलचे कर्तव्य. 13व्याचा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 14. भारतातील रस्त्यांच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या रस्त्यांचा प्रकारचा समावेश होतो. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, नंतर जिल्हा व ग्रामीण भागातील रस्ते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहेत. राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज आणि जिल्हा आणि ग्रामीण भागातील रस्ते, याच्यामध्ये या सर्व रस्त्यांचा समावेश हा भारतातील रस्त्यामध्ये येतो. 14व्याचे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 15. आता संस्था आणि त्यांचे महत्त्वाचे उद्दिष्ट इथे दिलेले आहेत. इथे तुम्हाला फुल फॉर्म जरी माहीत असते तर बघा, फुल फॉर्म हे खूप महत्त्वाचे रोल प्ले करतात. तुम्हाला फुल फॉर्म जरी माहीत असलं तर तुम्ही त्याचा उद्देश किंवा कशासाठी ती स्थापना करण्यात आलेली असावी हे तुम्ही एक बेसिक तिथे अंदाज लावू शकता. आता हे CDB जे आहे, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, तर स्मॉल इंडस्ट्रीसाठी, लहान उद्योगांसाठी, म्हणजे लघु उद्योगांसाठी केंद्रीय बँक आहे. म्हणजेच काय, तर Aचं 3 लावणं तुम्हाला गरजेचं आहे. Aचं 3 बघा कुठं आहे मग, तर 1 आणि 3 मध्ये जर बघितलं आपण तर ते Aचं 3 दिलेलं आहे. नंतर बाकीचे BIFR, नंतर CART आणि IRBI, तर याचे फुल फॉर्म जर बघितले तुम्हाला, मी डायरेक्टली आन्सर सांगतो इथं, आता जास्त कन्फ्युजन होईल तुमचं. तर 15व्याचं पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. याचे फुल फॉर्म जर बघायचे जर गेले आपल्याला तर इथं फुल फॉर्म दिलेले आहेत मी. CDBचा आहे स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. BIFR जो आहे तर बोर्ड फॉर इंडस्ट्रियल अँड फायनान्शियल रिकन्स्ट्रक्शन. CARTचा कार्डचा जो आहे तो काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ रुरल टेक्नॉलॉजी, हा रुरल टेक्नॉलॉजीसाठी आहे. आणि IRBI जे आहे ती इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया आहे. तर हे त्यांचे फुल फॉर्म आहेत असे.
त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रीय आरोग्य पाहणीच्या नमुना नोंदणी व्यवस्थेनुसार 2016ला खालील राज्यांचा प्रदेशांचा जनन दर सर्वात कमी होता. म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट जो आहे तो फर्टिलिटी रेट कोणत्या राज्यांचा कमी होता एकदम जनन दर, तर असा प्रश्न आहे. आणि 16व्याचा प्रश्न पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी कोणतेही नाही असं उत्तर दिलेलं आहे त्यांनी. तर मग कुठल्या राज्यांचा होता, तर दिल्ली आणि पश्चिम बंगालचा जो आहे तर तो जनन दर हा सर्वात कमी होता. इथं दिल्ली आणि पश्चिम बंगाल आहे, पण तमिळनाडूचा इथे 1.6 आहे आणि पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा देतो 1.5 आहे. त्याच्यामुळं हे मे बी 4 उत्तर दिलेलं असं त्याचं. एक इंडियन एक्सप्रेसचा आय थिंक हे आहे मॅप आहे हा, इथे त्यांनी दिलेला आहे बेसिक डेटा त्याचा, तर तुम्ही हे बघू शकता. वेस्ट बेंगाल आणि दिल्लीचा जो आहे तो फक्त 1.5 आहे, बाकी साऊथची 1.6, 1.6 आणि 1.7च्या दरम्यान आहेत ते. त्याच्यामुळे इथं वरीलपैकी कोणतेही नाही पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 17. आता प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत करते. काही खाली विधाने दिलेली आपल्याला. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजेच काय, तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI. FDI आणि FII मध्ये काय फरक आहे, तर FDI हा बेसिकली लॉंग टर्मसाठी असतो, जास्त काळासाठी. तो आपल्या म्हणजे दुसऱ्या देशामध्ये समजा भारतामध्ये एखाद्या अमेरिकेच्या इन्व्हेस्टरने इन्व्हेस्ट केली तर तो FDI लॉंग टर्मसाठी किंवा जास्त काळासाठी राहिला तर तो FDI गणला जातो. आणि FII जो आहे तो शॉर्ट टर्मसाठी असतो, तो कधी येऊ शकतो, कधी रिटर्न जाऊ शकतो. तर काय उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मदत करतो FDI, नक्कीच करतो. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक म्हणजेच FPI, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट किंवा FII सुद्धा असं सुद्धा म्हटलं जातं तिला. हा सट्टेबाजाच्या स्वरूपाचा असतो आणि अत्यंत अस्थिर असतो, तो स्टेबल नसतो, तो नॉन स्टेबल असतो. तर कोणती विधान ही योग्य आहेत, तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. 17व्याचा पर्याय क्रमांक 3. याच्यामध्ये अजून थोडं बेसिक सांगायचं झालं तर इथं तर तुम्हाला एक इथं चार्टही दिलेला आहे, तुम्ही बघू शकता दोघांमध्ये डिफरन्स काय येतं ते. तर हे चार्ट तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता स्क्रीनशॉट काढून. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 18. भारतीय आर्थिक विकासात खालीलपैकी कोणत्या कालावधीला औद्योगिक मंदी आणि संरचनात्मक ह्रास असे म्हटले जाते. म्हणजे औद्योगिक मंदी, इंडस्ट्रियल डिसेलरेशन आणि स्ट्रक्चरल रिट्रोग्रेशन झालं होतं, तर ते चालू होतं 1966 ते 80 मध्ये. ते पर्याय क्रमांक 18चा, त्याच्यामुळे 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 19. खालील विधाने कृषी सहकार चळवळीशी संबंधित आहेत. कृषी सहकार चळवळ जी आहे त्या संबंधित काही विधाने दिलेली आहेत. या क्षेत्रात आवश्यकतेनुसार पतप्रवाह उपलब्ध व्हावा म्हणून राज्य सरकाराबरोबर रिझर्व्ह बँक ही उपाययोजना करीत आहे. बरोबर आहे. नंतर राज्य सहकारी बँका या सहकारी पतसंरचनेत सर्वोच्च आहेत, हे देखील बरोबर आहे. नंतर प्रादेशिक ग्रामीण बँका आता सहकारी कृषी म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे कोणत्या, तर रिजनल रुरल बँक RRBच्या आहेत. आता सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका म्हणून ओळखल्या जातात, हे चुकीचं आहे. RRBला असं काही ओळखलं जात नाही. राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका या मुख्यत्वे करून अल्प मुदतीची कर्जे देतात. तर अल्प मुदतीची नसून हे लॉंग टर्म कर्जे दिले जातात. विहिरी किंवा बोरवेल खोदण्यासाठी, खाणण्यासाठी याच्याकडून बेसिकली कर्ज पुरवठा केला जातो. त्याच्यामुळं D विधान देखील चुकीचं आहे आणि C विधान देखील चुकीचं आहे. विचारलं काय आपल्याला, तर विधान खरी आहेत. त्याच्यामुळे A आणि B इथे विधाने खरी आहेत, फक्त B आणि C चुकीचे आहेत. 19चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 20. खालील विधाने विचारात घ्या. बहुराष्ट्रीय कंपन्या कमी विकसित राष्ट्रांना अप्रचलित तंत्रज्ञान हस्तांतरित करतात. अप्रचलित तंत्रज्ञान म्हणजे कोणते, ऑब्सोल्यूट टेक्नॉलॉजी. नंतर बहुराष्ट्रीय कंपन्या कमी विकसित राष्ट्रांना देशांतर्गत प्रतिबंधित वस्तू विक्री करतात. बहुराष्ट्रीय कंपन्या स्थानिक आणि पालक कंपनीतील कर्मचाऱ्यांस भेदभाव करतात. हो, नक्कीच करतात त्या. बहुराष्ट्रीय कंपन्या कमी विकसित राष्ट्रांना फक्त श्रमप्रधान तंत्रज्ञान हस्तांतरित करतात. जिथं फक्त किंवा असं वनली शब्द येत होते थोडंसं आपण सावध होणं गरजेचं असतं आणि ते स्टेटमेंट चुकीचं असण्याचे जास्तीत चान्सेस असतात. ते मी एका स्पेशल व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहेत. वनली, तर असे शब्द फक्त ऑल, वनली, नेव्हर, म्हणजे एक्स्ट्रीम शब्द आहेत तर ते थोडेसे चुकीचे असण्याचे चान्सेस असतात. आपण त्याच्यामुळं Dला जर चुकीचं धरलं, कारण हे फक्त श्रमप्रधान तंत्रज्ञान हस्तांतरित ते चुकीचं आहे. D चुकीचं म्हटलं तर आपण D याच्यामध्ये आहे चुकीचं आहे. योग्य विचारलेलं आपल्याला. इथं पण D आहे, इथं पण D आहे. त्याच्यामुळं विधान आपल्याला पर्याय क्रमांक फक्त 1 मिळतो. मग आपल्याला वरचे 3ही पर्याय जरी ऑप्शन माहीत नसेल तरी आपण योग्य पर्यायापर्यंत जाऊ शकलो असता. 20चा आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 21. भारत सरकारने डॅश येथील निर्यात
प्रक्रिया क्षेत्रांचे विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये रूपांतर केले आहे. तर एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन जो आहे तर त्याला स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर खालीलपैकी कोणत्या कोणत्या प्रकल्पांचं केलेलं आहे ते सेजमध्ये रूपांतर. तर ते पणजीचं सोडता बाकी सर्वांचं त्याने रूपांतर केलेलं आहे. त्याच्यामुळं ए, बी आणि डी, ए बी डी पर्याय इथं आपल्याला बरोबर असणं गरजेचं आहे. 21चा त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 आहे. जे फाल्टा पश्चिम बंगाल, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश आणि चेन्नई तामिळनाडूमधलं, तर या सर्वांचं सेजमध्ये रूपांतर केलेलं आहे, जे अगोदर एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन म्हणून काम करत होते. हे पणजी त्याला एक्सेप्शन आहे की तिथं योग्य नाही आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्न क्रमांक 22. जागतिक व्यापार संघटना खालीलपैकी कोणत्या फेरीदरम्यान स्थापली गेलेली आहे? जागतिक आरोग्य संघटना 1995ला उरुग्वे फेरीनुसार उरुग्वे राऊंडनुसार मराकेश ट्रीटी झाली होती, मराकेश करार झाला होता. तर त्या राऊंडद्वारे हे स्थापना करण्यात आलेली होती, उरुग्वे राऊंड. पर्याय क्रमांक 2 22 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23. शहर सुधारणा, शहर नूतनीकरण आणि शहर विस्तार. शहर सुधारणा, शहर नूतनीकरण आणि शहरांचा विस्तार एक्सटेन्शन हे डॅश या योजनेचे संरचनात्मक घटक आहेत. तर ते स्मार्ट सिटीज अभियान जे आहे त्या स्मार्ट सिटीज अभियानाचे हे उद्दिष्ट किंवा घटक आहेत, संरचनात्मक घटक आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. आता बाकीचे बघा असे स्टेटमेंट जर राहिले ना तर बाकीचे बी आपल्याला हृदय काय आहे, आधी ऑलरेडी कंबाईनमध्ये येऊन गेलेली आहे स्कीम हृदय. नंतर अमृत काय आहे, तर ही स्कीमही तुम्ही बघून ठेवणं साईड बाय साईड ते महत्त्वाचं आहे, कारण त्या स्कीम महत्त्वाच्या आहेत तेव्हा तर त्यांनी ऑप्शनमध्ये काय ते इन्क्लूड केलेले आहेत. म्हणजे पुढच्या वेळी म्हणजे नेक्स्ट जो पेपर असेल किंवा एक्झाम असेल त्याच्यामध्ये मे बी हे प्रश्न विचारले जाऊ शकतो तुम्हाला. तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर या संबंधित प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. 23चा आहे 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. जागतिक सहकार चळवळ ज्या तत्वांवर आधारित आहे त्यात खालीलपैकी कोणते तत्व लागू होत नाही? आता ही सहकार चळवळ जी आहे तर त्याच्यामध्ये कोणते तत्व लागू होत नाही? आपण बघितलं गावात सुद्धा काही कोऑपरेटिव्ह बँक्स असतात किंवा एखादी सोसायटी असते, तर त्याच्यामध्ये बघितलं तर ऐच्छिक खुले सभासदत्व सगळ्यांना असतं, स्वायत्तता व स्वतंत्रता असते, सहकारी संस्थांमधील सहकार्य असते, एकमेकाला कोऑपरेशन करतात. पण हे सभासदांचे केंद्रीभूत नियंत्रण नसतं, त्याच्यामध्ये सगळे समान असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं 24चा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 25. नियोजन आयोगाने सहकारी संस्थांच्या कामाची पाहणी करण्यासाठी नेमलेल्या निजलिंगप्पा समितीचे वर सर्वात महत्त्वाचे निरीक्षण कोणते? निजलिंगप्पा. तर बघा आता हे प्रश्न कोऑपरेटिव्ह सोसायटीबद्दल चालू आहेत. तुम्ही प्रश्नाची लिंक कशी लावू शकता की तुम्हाला माहिती आहे तुम्ही पेपरला गेल्यानंतर हा पेपर कशाचा आहे, तर समजा इकॉनॉमिक्सबद्दल प्रश्न आहे किंवा वर कोऑपरेटिव्हचे प्रश्न चालू आहेत, तर कोऑपरेटिव्हबद्दल प्रश्न जो असेल किंवा सहकारी संस्था जे असेल ते ऑप्शन जास्त असण्याचे चान्सेस बरोबर असतात. तर बघितलं आपण हे निजलिंगप्पा समितीचे तिचे निरीक्षण कोणत्या सापडलं तिला, तर ते सापडलं कायद्यापासून पळवाट काढण्यासाठी एकाच कुटुंबातील सभासदांनी सहकारी संस्था निर्माण केल्या गेलेल्या. म्हणजे एकाच घरातील मेंबर आहेत आणि ते मिळून एक सहकारी संस्था स्थापन करतात आणि या कायद्यापासून पळवाट शोधतात. भले ती मग तुम्हाला करामध्ये सवलत असेल किंवा काही कर्ज पुरवठा असेल, तर अशा कायद्यापासून ते पळवाट काढण्यासाठी या एका कुटुंबातील सभासदांचा समावेश या सहकारी संस्थांमध्ये दिसून आलेला आहे निजलिंगप्पा समितीला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. 25चा आहे 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 26. मार्च 2019 मध्ये मार्च 2018च्या तुलनेत भारतातून होणाऱ्या प्रमुख वस्तुगटांच्या निर्यातीत वाढ नोंदवण्यात आली आहे. खाली काही त्यांनी प्रोडक्ट्स दिलेले आहेत, वस्तू दिलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये काय निर्यातीतील त्यांच्या योगदानानुसार त्या वस्तुगटांचा योग्य क्रम लावा. त्यांचं योगदान कशा प्रकारे होतं त्यानुसार क्रम लावा सांगितलं आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक 3 आहे. ज्या क्रमाने दिलेले आहे त्याच क्रमाने त्यांचं योगदान देखील आहे. रसायने आहेत 1 नंबरला, अभियांत्रिकी वस्तू 2 नंबर, कपडे, नंतर औषधे आणि पेट्रोलियम वस्तू. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं ABCDE हा इथं योग्य आहे. 26चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 27. पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीत खाजगी भागीदारात प्रोत्साहित देण्यासाठीच्या अनेक मार्गांमधील एक मार्ग म्हणजे BOT. हा BOT. तर खालील पर्यायापैकी कोणता पर्याय BOTचे विस्तारित स्वरूप आहे? तर BOT सारखे अनेक अजूनही दुसरे फॉर्म आहेत. तर हे BOTचं त्यांनी इथं फुल फॉर्म विचारायला फक्त बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर. समजा एखादं ब्रिजचं एखाद्या पुलाचं काम करायचं असेल तर एखाद्या कंत्राटदाराला तो प्रकल्प हाती दिला जातो त्याच्या आणि त्यानं बिल्ड करायचा आणि तो सरकारकडे हस्तांतरित करायचा. पण ऑपरेट करणार असेल तर त्याच्यावरून काही टोल वगैरे असेल भेटणार असेल किंवा काही काळासाठी त्याला तो वापरण्यासाठी दिला जातो. त्याच्यामुळे त्याचा फुल फॉर्म आहे बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्सफर. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. 27चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 28. भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम MSMEs मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस उद्योगांविषयी खालीलपैकी कोणते विधाने ही योग्य आहेत?
भारताच्या स्थूल मूल्यवाढीत MSME क्षेत्राचे योगदान 32% इतके आहे. बरोबर आहे, 32% योगदान आहे त्यांचं ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशनमध्ये जर आपण इन्कम मोजलं इंडियाचं तर. आणि व्यवसाय विस्तारासाठी पुरेसा कर्जनिधी मिळवताना MSME क्षेत्राला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. खूप बेसिक आहेत, बेसिक नॉलेज असेल तरी तुम्ही इथं हे लॉजिक लावू शकता. त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागतं. राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 73व्या फेरीनुसार 2015-16 मध्ये भारतातील MSMEची संख्या 633.8 लाख इतकी होती. तर ही सर्व विधान इथं बरोबर आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक इथं योग्य ठरतो. 28 आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 29वा प्रश्न. भारतातील बेरोजगारी संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे नाही? भारतात अजून छुपी बेरोजगारी आहे. नक्कीच आहे छुपी बेरोजगारी. आपण ॲग्रिकल्चरमध्ये बघितलं आणि HRD मध्ये पण हा प्रश्न आलेला आहे. याबद्दल आपण छुपी बेरोजगारीबद्दल डिस्कस केलेला आहे. नंतर भारतात चक्रीय बेरोजगारी आहे. नंतर भारतातील बेरोजगारी मुख्यत्वे करून संरचनात्मक आहे. आणि भारतातील रोजगार विषयक आकडेवारी गोळा करणारी NSSO ही एक महत्त्वाची संस्था आहे. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन ही एक महत्त्वाची संस्था आहे. आता बघा, 1 आणि 4 चुकीचे असण्याचे काही चान्सेसच नाहीत, त्याच्यामुळे फक्त आपल्याला 2 आणि 3 मध्ये बघायचं आहे कोणतं चुकीचं आहे. तर भारतात चक्रीय बेरोजगारी आहे हे चुकीचं आहे. भारतातील फक्त हे भारतात चक्रीय बेरोजगारी हे चुकीचं आहे. भारतात म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्याच्यामुळे इथं योग्य ठरतो. 29 आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 30. सेज कायदा. तर सेज कायदा 2005 जो आहे त्याचे प्रमुख उद्दिष्ट दिलेले आहे तिथं. तर वस्तू आणि सेवांच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन, व्यापारावरील निर्बंध काढणे. तर निर्बंध काढणे थोडंसं एक्स्ट्रीम झालं, कमी करणे वगैरे ठीक वाटतं, पण डायरेक्ट काढून टाकणे थोडं चुकीचं आहे. निर्यात मर्यादित करणे. निर्यात का मर्यादित करायची? तर एक स्पेशल इकॉनॉमिक झोन त्यासाठीच तर असतात. आपली निर्यात वाढावी आणि आपल्याकडं फॉरेन रिझर्व्ह जास्त यावा. देशी आणि विदेशी स्रोतांपासून गुंतवणुकीत प्रोत्साहन. म्हणजे आपण A आणि D इथं बरोबर आहेत. A आणि D पर्याय क्रमांक 2 इथे योग्य ठरतो. 30चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. त्यामुळे 30चा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. शिकागो दृष्टिकोनानुसार पैशाचा पुरवठा म्हणजे M1, M2, M3. तर शिकागो दृष्टिकोनानुसार पैशाचा पुरवठा म्हणजे तर पैशाचा पुरवठा M2 मध्ये काय घेतं? नोटा व नाणी, नंतर अल्पमुदत ठेवी आणि दीर्घ मुदत ठेवी, टाईम डिपॉझिट जे असतात तर त्याचा देखील यामध्ये समावेश ठरतो. त्याच्यामुळे 31चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 32वा. मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात? तर मध्यवर्ती बँकांनी म्हणजे आपली सेंट्रल बँक जी आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI, त्यांनी आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात? तर हाय पॉवर मनी. M0 देखील म्हटलं जातं त्याला, रिझर्व्ह मनी किंवा हाय पॉवर मनी. 32 आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 33. औद्योगिक आजारपण निश्चितीसाठी डॅश डॅश हा मूलभूत निकष वापरला जातो. तर औद्योगिक आजारपण, एखादी कंपनी किंवा एखादी फॅक्टरी असेल तर ती इंडस्ट्रियली कशी ही आहे, ती आजारी आहे, तर त्यासाठी इंडस्ट्रियल सिकनेस कसा आहे तर हे ठरवण्यासाठी कोणत्या निकषानुसार ती ठरवली जाते. तर सतत 1 वर्ष व त्याहून जास्त काळ वारंवार होणारे रोख नुकसान आणि कर्ज समभाग गुणोत्तरात वाढ, ह्या दोन्हीच्या ह्याच्यावरून तिचा सिकनेस ठरवला जातो एखाद्या इंडस्ट्रीचा. बाकी उच्च श्रम परिवर्तन दर हे चुकीचं आहे आणि निव्वळ मालमत्तेत घट हे देखील चुकीचं आहे. सॉरी. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक A आणि B इथे योग्य आहेत. 33चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 34. आर्थिक सुधारणेनंतरच्या काळात भारतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचे सुलभीकरण खालीलपैकी कोणत्या समितीच्या सूचनानुसार केले गेले आहे? तर एक काय म्हणते त्याला, सिम्प्लिफिकेशन ऑफ डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस कोणत्या खालीलपैकी समितीच्या रिकमेंडेशननुसार झालेला आहे? तर 34चा प्रश्नच कॅन्सल केला गेलेला आहे. बहुतेकदा याचं एकापेक्षा जास्त ऑप्शन असू शकतात, तर त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 35वा प्रश्न. महाराष्ट्राच्या 2017 आणि 2018च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार सप्टेंबर 2017 पर्यंत भारतातील एकूण परकीय थेट गुंतवणुकीत म्हणजे FDI जो आहे त्यात महाराष्ट्राचा वाटा किती होता? ते FDI मध्ये महाराष्ट्राचा वाटा किती होता? म्हणजे टोटल जे FDI आला होता इंडियामध्ये, तर त्याच्यामध्ये होता आपला 31% वाटा. 35चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 36. रोजगार नसलेला परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल. रोजगार नाही द्यायला पण रोजगार मिळावा अशी त्याची इच्छा आहे. तर ही व्याख्या कोणी केलेली आहे? तर ती केलेली आहे 36 आहे पर्याय क्रमांक 1. AC पिगू. 36चा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य ठरतो. हे पिगूवर थोडे जास्त प्रश्न विचारले जातात, हे थोडंसं लक्ष ठेवा पिगूवर. तर 36 आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणती पैशाची प्राथमिक आणि दुय्यम कार्य नाहीत?
विनिमयाचे माध्यम, मूल्यमापनाचे साधन, विलंबित देणी देण्याचे साधन म्हणजे डिफर पेमेंट्स. तर वरीलपैकी सर्व हे प्रथम किंवा दुय्यम कार्य आहेत त्याची, त्याच्यामुळे नाहीत असं विचारले, त्याच्यामुळे वरीलपैकी नाही, ही सर्व कार्य आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरतो. 37चा आहे पर्याय क्रमांक 4. तर ह्याची जर आपण कार्य जर बघायची म्हटली तर ही इथे तुम्हाला कार्य दिले आहेत. प्रायमरी फंक्शन्स कोणते त्याचे, तर मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजे विनिमयाचं साधन आणि एक मेजर ऑफ व्हॅल्यू हे त्याचे प्रायमरी फंक्शन्स आहेत. आणि सेकंडरी कोणते तर ते डिफर पेमेंट म्हणजे काही काळानंतर तुम्हाला पेमेंट करायचं असेल कोणाचं. नंतर स्टोअर ऑफ व्हॅल्यू, तुम्ही आज खूप काम केलं आणि तुम्ही काहीतरी काळासाठी ते स्टोअर करून ठेवू शकता. नंतर ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू, ट्रान्सफरही करू शकता तुम्ही, हे त्याचे सेकंडरी आहेत. म्हणजे प्रायमरी फंक्शनमध्ये कोणते मीडियम ऑफ एक्सचेंज आणि मेजर ऑफ व्हॅल्यू, आणि सेकंडरी फंक्शनमध्ये कोणते डिफर पेमेंट, स्टोअर ऑफ व्हॅल्यू आणि ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू. तर हे त्याचे सेकंडरी फंक्शन्स आहेत. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणती पैशाची ही झाला आत्ताच आपण बघितलं. तर पुढील प्रश्न बघूयात. 38वा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार डॅश डॅश या राज्यातील बाललिंग गुणोत्तर वयोगट 0 ते 6 जे आहे, तर त्या 0 ते 6 वयोगटातील सर्वात कमी हे त्यांचं बाललिंग गुणोत्तर होतं. तर आपल्याला माहिती आहे हरियाणाचं थोडीशी अवघड कंडिशन आहे, त्याच्यामुळे हरियाणा इथं असणं गरजेचंच आहे. आणि तिन्ही पर्यायामध्ये हरियाणा आहे तिथं, त्याच्यामुळे हरियाणा आणि पंजाब यांची बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे 0 ते 6 वयोगटातील. 38चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 39. भारतातील रोजगार निर्मिती कार्यक्रम त्यांच्या प्रारंभ आणि किंवा त्यांचा घोषणा दिनांक वर्ष दिलेला आहे इथं, आणि त्यांचे जोडे लावायला विचारलेले आपल्याला. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अटलजींची योजना ही माहिती आपल्याला, त्याच्यामुळं ह्याचा 2000 सालामध्ये सुरुवात झालेली आहे. डिसेंबर 25, 2000 मध्ये सुरुवात झाली होती. नंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना जी आहे, नॅशनल फूड सिक्युरिटी स्कीम, तर ही झाली होती 2013 मध्ये. यानुसार बघितलं आपण एचं 3 पाहिजे आपल्याला आणि डीचं पाहिजे 2, डीचं 2 असणार, आणि म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळतो आपल्याला. बाकी त्यानुसार आपण तुम्ही बघू शकता टॅली करून. 39चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 40. भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्याने शून्याधारित अंदाजपत्रकाची संकल्पना राबवली? शून्याधारित म्हणजे झिरो बेस्ड बजेट. झिरो बेस्ड बजेट म्हणजेच काय, तर नेक्स्ट इयरचं जे बजेट आपण महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेतलं तर नेक्स्ट आपलं येणाऱ्या काळासाठी जर बजेट ठेवायचं असेल तर मागचा काही त्याला आधार घेतला जातो की मागच्या वर्षी काय स्टेटस होतं किंवा किती रिव्हेन्यू आला, आपलं एक्सपेंडिचर काय झालं, असा एक अंदाज लावला जातो. पण शून्याधारित झिरो बेस्ड बजेटमध्ये असा कुठलाही अंदाज लावला जात नाही, म्हणजे काहीच मागचा अंदाज घेतला जात नाही आणि पूर्णपणे नवीन बजेट इथं सादर केलं जातं. तर ही संकल्पना झिरो बेस्ड बजेटची संकल्पना कोणी संकल्पना राबवली होती पहिल्यांदा, तर ती आपल्या महाराष्ट्र सरकारनं राबवली होती. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. 40चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. महाराष्ट्रात सामान्यतः कोणती व्यापारी किंवा नगदी पिके खरीप हंगामात घेतली जातात? खरीप हंगामातील पिके विचारलेले त्यांनी. तर कापूस सर्वांमध्येच कॉमन आहे, ते सर्वांनाच माहिती आहे कापूस असतो त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये कापूस, सोयाबीन, भुईमूग आणि ऊस. कापूस, सोयाबीन, भुईमूग आणि ऊस हे नगदी आपली खरीप हंगामातील पिके आहेत. असे तुम्ही रब्बी हंगामातली नेक्स्ट इयर असा विचारला जाऊ शकता की रब्बी हंगामातील पिके कोणती आहेत, ते तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. 41चा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. कापूस, सोयाबीन, भुईमूग आणि ऊस. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 42वा प्रश्न. खालीलपैकी कोणते धोरण भारतातील दारिद्र्य निर्मूलनासाठी योग्य आहेत? नंतर साकली कृषी विकास. शक्यतो असे स्टेटमेंट जे आहेत नॉर्मल ते सर्व दारिद्र्य निर्मूलनासाठी फायदेशीर असतात. तर बघूयात काय काय स्टेटमेंट दिलेले आहेत त्यांनी. साकली कृषी विकास असंघटित क्षेत्रातील उत्पादक आणि रोजगार गुणवत्ता वाढविणे, शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे गरिबांचे उत्थान करणे, चांगल्या आरोग्याच्या तरतुदीद्वारे उत्थान करणे, गृहनिर्मितीसाठी तरतूद करणे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे कौशल्य निर्मितीतून दारिद्र्य निर्मूलन आणि चांगल्या वेतन दराची हमी देणे. सर्वच चांगले स्टेटमेंट आहेत. नक्की ज्यानं सर्वच बरोबर आहेत. ए आणि बी दोन्ही योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. 42 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 43वा प्रश्न. 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारच्या कर उत्पन्नाचा डॅश डॅश इतका वाटा मिळालेला आहे. 14 फायनान्स कमिशननुसार महाराष्ट्राला किती वाटा मिळालेला आहे, तो आहे 5.521. 43चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 44. बघा, शून्याधारित अर्थसंकल्प मागच्याच स्लाईडमध्ये आपण बघितला, तो महाराष्ट्राने सर्वप्रथम संकल्पना राबवली होती. तर ही संकल्पना कोणाची आहे किंवा त्याचा प्रवर्तक कोण आहे त्याचा, तर नंतर ते प्रवर्तक इथं बेसिक विचारायला आहे त्यांनी. तर पीटर एपियर जो आहे पर्याय क्रमांक 2 मधला, पीटर एपियर हा त्याचा प्रवर्तक आहे, त्याचा एक प्रमोटर आहे झिरो बजेटचा. 44चा त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्न बघूयात. 45वा प्रश्न. कर अपात म्हणजेच काय, तर ते इन्सिडन्स, टॅक्स इन्सिडन्स हा कर संक्रमण क्रियेचा कोणता परिणाम आहे? तर इन्सिडन्स जो असतो तो अंतिम हे असतो, परिणाम असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं 45चे योग्य आहे.
पुढील प्रश्नाकडे जाऊयात. रोजगारीच्या क्लासिकल सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेत संपूर्णपणे रोजगाराची स्थिती आणणारा खालीलपैकी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? तर म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट नकोच आहे तिथं. तर असा घटक आहे तो मजुरी किंमत व व्याजदरातील लवचिकता. पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. 46चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊया. 47वा प्रश्न. महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याच्या तपासासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली साली विशेष तपास पथक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम कोणत्या साली स्थापन केली होती? तर ती केली होती 2011-12 साली. आपला सिंचन घोटाळा आहे तर त्या सिंचन घोटाळ्यासाठी माधवराव चितळे समिती स्थापन केली गेलेली आहे. 47चा आहे पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्रात पुढील प्रश्न बघूयात. महाराष्ट्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक प्रकल्पात झालेल्या गुंतवणुकीमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा प्रथम क्रमांक लागतो? तर जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे महाराष्ट्रामध्ये झालेली ती FDI सर्वाधिक कोणत्या क्षेत्रामध्ये गेली? तर ती माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये सर्वाधिक FDI गुंतवणूक झालेली आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. 48चा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कर्जमुक्ती योजना आहे 2017ला सुरू केली गेली होती त्यावेळी सरकारने. तर ही योजना कधी सुरू केली गेली? तर ही जून 2017मध्ये सरकारनं सुरू केली होती. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ह्या वर्षीची किंवा 2019ला आपल्या सरकारनं जी कर्जमुक्ती योजना केली होती तिला कोणतं नाव दिलं होतं कर्जमुक्ती योजनेला? ही तर 2017ची योजना आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जून 2017मध्ये. पर्याय क्रमांक 49 इथे एक योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. भारतातील विविध वित्त आयोग त्यांचा अंमलबजावणी कालावधी आणि आयोगाचे अध्यक्ष हे फायनान्स कमिशनबद्दल प्रश्न आहे. त्यांच्या जोड्याला म्हणजे विधानं दिलेले आहेत आणि चुकीचा पर्याय निवडा सांगितलेला आहे. तर 12वा वित्त आयोग, 13, 14 आणि 10वा. तर इथं हा संबंधित प्रश्न कॅन्सल झालेला आहे, पण याचं योग्य उत्तर जरी असतं तर हे 10वा वित्त आयोग हा AM खुसरो नसून हा AM खुसरो 11व्या वित्त आयोगाचा अध्यक्ष होता. इथं पंत जे होते ते पंत होते 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. आणि चान्सेस हे आहेत की YB रेड्डी ह्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला असावा. YV रेड्डी पाहिजे होती इथं, तर ते बी झालं चुकून. तर मे बी त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला असावा, पण हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. याचं उत्तर 4 असणं गरजेचं होतं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 51. बघा 50 प्रश्नामध्येच 3 प्रश्न कॅन्सलच झाले त्या आयोगाकडून. 3 प्रश्नामध्ये खूप सारी कॉम्पिटिशन झाली असते इथं. तर 51वा प्रश्न बघूयात. भारतातील स्त्रियांची 91 ते 96 या काळातील सरासरी आयुर्मर्यादा किती होती? म्हणजे त्यांचा लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे तर ती किती होती? 91 ते 96 या काळामध्ये. 51चा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. 61.7 वर्ष. 61.7 वर्ष ही त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी होती. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 52. मुद्रा जे कार्य करते तीच मुद्रा असते. मुद्रा जे कार्य करते तीच मुद्रा असते हे शब्द कोणी उद्गारलेले आहेत? म्हणजे काय तर मनी इज व्हॉट मनी डज. म्हणजे त्याने एक प्रकारे मुद्राची व्याख्या सांगितली. मनी म्हणजेच काय तर जे पैशाचं जे कार्य करेल, एखादी कोणतीही वस्तू पैशाचं जर कार्य करत असेल तर तिला आपण पैसा म्हणणं गरजेचं आहे किंवा मनी मुद्रा म्हणणं बरोबर आहे. तर 52चा आहे पर्याय क्रमांक 3. जे फ्रान्सिस वॉकर जे आहे तर त्यांनी ही व्याख्या दिलेली आहे. सॉरी, फ्रान्सिस ए वॉकर. मुद्रा जे कार्य करते तीच मुद्रा असते. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 53वा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान केन्सच्या सार्वजनिक वित्त व्यवस्थेतील विचारांचे प्रतिनिधित्व करते? तर रिफ्लेक्ट्स किनेशियन व्ह्यू इन पब्लिक फायनान्स. किनेशियन व्ह्यू कोणता सांगतो? तर तो पर्याय क्रमांक 1 मधला सांगतो. जेव्हा अर्थव्यवस्थेत संसाधनाचे बेकार असतील, जेव्हा अर्थव्यवस्थेत संसाधनेच बेकार असतील म्हणजे न वापरलेले असतील तेव्हा अर्थसंकल्पाचा आकार लहान व समतोल ठेवणे शहाणपणाचे नसते. म्हणजे आपल्याकडे अर्थव्यवस्थेत संसाधने आहेत तर त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे आणि आपला आर्थिक विकास झाला पाहिजे. त्याचा अर्थसंकल्पाचा आकार लहान किंवा समतोल ठेवून काही उपयोग नाही त्या म्हणजे संसाधनांचा. मग त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 53चा 1 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 54वा प्रश्न. खाली देण्यात आलेले युनिट 1 आणि युनिट 2 मधील सार्वजनिक कर्जाशी संबंधित बाबी दिलेल्या आहेत आणि त्याची योग्य जोडी जुळवा. तर 54चं संबंधित उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. तुम्ही जोड्या लावून घेऊ शकता. इथं एचा आहे 3 तुटीचा अर्थ भरणा. सार्वजनिक कर्ज परतफेडी पद्धती असेल तर ती तुटीचा अर्थ भरणामध्ये येते. आणि बीचा जे आहे 1 आहे सार्वजनिक कर्जाचे परिणाम जे आहे तर ते उत्पन्नामध्ये वाढ. आणि सार्वजनिक कर्जांचे स्रोत आहे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था. आणि सार्वजनिक कर्जाचे प्रकार जे असतात सार्वजनिक कर्जाचे प्रकार जे असतात ते आहेत 2 मध्ये, उत्पादक आणि अनुत्पादक सार्वजनिक कर्ज. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. संबंधित 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 55वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. प्रत्यक्ष लाभ हस्तांतर योजना 1 जानेवारी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 1 जानेवारी 2013 पासून सुरू करण्यात आली
भारतातील 20 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरुवातीला राबवण्यात आली होती. ही योजना जास्तीत जास्त अपेक्षित लाभार्थीपर्यंत पोहोचवणे, भ्रष्टाचार कमी करणे आणि खर्च नियंत्रणाच्या उद्देशाने आखण्यात आले. आज बहुतेकदा सर्वच स्कीमला ही DBT जोडली गेलेली आहे. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आपण PM किसानमध्ये जर असेल, डायरेक्टली आपल्या खात्यावर जसे पैसे येतात, तर हा त्या योजनेबद्दलचा प्रश्न आहे. तिथं सर्व विधानेही बरोबर आहेत. सत्य विधाने विचारलेले आहे त्यांनी. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. 55 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 56वा प्रश्न. महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 2013 मध्ये जाहीर केले होते. महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली होती. आणि महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम हा जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला होता. हे वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. ही सेंद्रिय शेती धोरण आपण जानेवारी 2013 मध्ये जाहीर केलं होतं आणि कृषी संजीवनी योजना ही 2011 मध्ये जाहीर केली होती. पण ही जी आहे जागतिक बँकेच्या मदतीने नव्हे, तर आपण एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे, मनीला इथे हेडक्वार्टर आहे तिचं, तर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहाय्याने आपण ही शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम सुरू केला होता. त्याच्यामुळे सी जर ही विधान चुकीचं आहे, असत्य विधान विचारलेले आहे त्यांनी, तर पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. 56 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 57. डिसेंबर 1997 पासून सुरू झालेली सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना ही खालीलपैकी कोणत्या योजनांचे एकत्रीकरण आहे? म्हणजे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आहे 1997 सुरू झालेली, तर ते आहे नेहरू रोजगार योजना, गरिबांची नागरी मूलभूत सुविधा योजना आणि प्रधानमंत्र्यांची एकात्मिक नागरी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम. ह्या तिघांचं मिळून ही सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना झालेली आहे. तर त्याच्यामुळे 57चा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 58. लघु उद्योगासंबंधी खालील 2 विधाने दिलेली आहेत. यातील योग्य विधानाची निवड करा. म्हणजे बरोबर विधानाची निवड करायची आहे. तर लघु उद्योगाच्या विकासासाठी मे 1999 मध्ये अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली. 1999 मध्ये अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता, बरोबर असेल. आणि श्री विजय केळकर हे अभ्यास गटाचे अध्यक्ष होते. तर हे बी विधान चुकीचं आहे. विजय केळकर नव्हते, नाही तर गुप्ता हे त्याचे अध्यक्ष होते. तर त्याच्यामुळे बी विधान चुकीचं आहे. तर आपल्याला विचारलेत काय काय त्यांनी योग्य विधान आहेत. त्याच्यामुळे ए योग्य आहे आणि बी हे अयोग्य आहे. 58चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 59. तर ह्याच्यामध्ये हे अभ्यास गट होता, ह्याच्यामध्ये एक सदस्य म्हणून LK अडवाणी सुद्धा ह्याच्यामध्ये सदस्य होते. लालकृष्ण अडवाणी अध्यक्ष गुप्ता होते. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची 59वा प्रश्न आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते? तुलनात्मक म्हणजे कुठल्या ह्याच्यातून किती उत्पन्न झाले, तर हे आपल्याला कळतं की उत्पादन पद्धतीमधून, प्रोडक्शन ऑर किंवा आउटपुट मेथड. तर हे पर्याय क्रमांक 1 मधलं योग्य आहे. 59चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 60. केंद्रीय सांख्यिकी संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही? तर सेवा क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होत नाही? व्यापार, हॉटेल्स, रेस्टॉरंट, वाहतूक, साठवणूक, दळणवळण, गृहनिर्माण आणि वित्तपुरवठा. तर आपल्याला 3 मध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण हे देखील सेवा क्षेत्रामध्येच येतं. त्याच्यामुळे वरीलपैकी काहीही नाही. पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. 60चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 61वा प्रश्न. 6व्या पंचवार्षिक योजनेनुसार शहरी भागातील व्यक्ती ज्यावेळेस एवढे उष्मांक मिळवू शकत नसेल, तर ती व्यक्ती दारिद्र्यात आहे असे मानले जाते. तर शहरी भागासाठी आपल्याला माहिती 2100 कॅलरी इथं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 61चा 2 इथे योग्य आहे. आणि ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी किंवा उष्मांक. त्यामुळे 61 आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 62. खाली केंद्र राज्य यांच्यातील विविध विवादासंबंधी 2 विधाने दिलेली आहेत. त्यातील योग्य विधाने निवडा. आता केंद्र आणि राज्यांचे वाद नेहमीच चालू असतात, तर त्या वादाची काही कारणे दिलेली आहेत. तर वित्तीयदृष्ट्या प्रभावी केंद्र आणि प्रभावीहीन घटक राज्य निर्मितीसाठी भारतीय राज्यघटना जबाबदार आहे. तर ही घटनेमध्ये तशी उल्लेख केलेला आहे. समजा रेसिड्युअरी पॉवर जी असते टॅक्सेशनची, तर ते केंद्राला मध्ये दिलेले आहेत तुम्ही. तर केंद्राला थोडंसं झुकतं माप आहे कर आकारणीमध्ये सुद्धा. तर हे राज्यघटनेमध्ये अशी तरतूद आहे. त्याच्यामुळे राज्यघटना देखील जबाबदार आहे असं आपण म्हणू शकतो. नंतर केंद्र सरकार अनावश्यक विभागाची किंवा दुरुस्ती करते. थोडं आपण इंग्लिशमध्ये बघितलं आपण. सेंटर हॅज बीन डुप्लिकेटिंग अननेसेसरीली अ नंबर ऑफ डिपार्टमेंट्स विच हॅव नो रिअल फंक्शन्स टू परफॉर्म. म्हणजे खूप सारे डिपार्टमेंट किंवा त्याच्या खाली अजून काही समित्या असं काही स्थापन करून ते बिनाकामाचे जास्त वाढवलं जातं. तर हे देखील एक त्याला कारणीभूत आहे. आणि आपल्याला विचारलं योग्य विधान कोणते त्यासाठी, तर दोन्ही विधाने योग्य आहेत. त्याच्यामुळं 62चा आहे पर्याय क्रमांक 4. 62चा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 63.
भारतात रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या 2016-17च्या वार्षिक अहवालानुसार किती लांबीचे राष्ट्रीय किंवा राज्य महामार्ग आहेत? तर इथं मे बी आकड्यांचा गोळा असावा, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. 63वा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 64. डॅश डॅश ही कंपनी महारत्न कंपन्यांच्या गटात मोडत नाही. तर त्यावेळी प्रश्न होता हा हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड जी आहे तर ती त्यावेळी महारत्न कंपन्यात येत नव्हती, पण आता 19मध्ये आय थिंक हा का 20मध्ये हिचा समावेश महारत्न कंपनीमध्ये केला गेलेला आहे. पॉवर ग्रीड सोबत HPCL आणि पॉवर ग्रीड अशा 2 कंपन्यांची ॲडिशन झालेली आहे महारत्नमध्ये, आणि सध्या 10 महारत्न कंपन्या आहेत इंडियामध्ये. तर त्यावेळी प्रश्नाचं उत्तर होतं 1, योग्य उत्तर होतं. 64 आहे 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 65. 2010-11च्या आकडेवारीनुसार जगात भारतात ज्या डाळींचे सर्वाधिक उत्पादन होते तर ते चना व मूग याचे सर्वाधिक उत्पन्न होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. 65 आहे पर्याय क्रमांक 3. चना आणि मुगाची डाळ जी आहे तर त्याचं सर्वाधिक उत्पन्न भारतामध्ये होतं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणती संज्ञा स्त्रियांची आर्थिक आणि राजकीय जीवनात सहभाग क्षमता मोजते? तर आर्थिक आणि राजकीय जीवनात सहभाग क्षमता त्यांचं एक पार्टिसिपेशन कोणतं मोजतं तर ते लिंग सशक्तीकरण मोजमाप, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, हे त्यांचं आर्थिक आणि राजकीय जीवनातील सहभाग मोजतं की त्यांची क्षमता मोजते. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. तर 66व्या प्रश्नाचं संबंधित उत्तर आहे 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 67वा प्रश्न. तर रॉबर्ट सोलोच्या अनुसार खालीलपैकी कोणता घटक अमेरिकेतील 1909 ते 1949 मधील आर्थिक वाढीसाठी कारणीभूत होता? तर अमेरिकेत जी वाढ झाली म्हणजे एक आर्थिक वाढ झाली 1909 ते 1949 मध्ये, त्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा घटक रॉबर्ट सोलोच्या म्हणण्यानुसार कोणता होता तर तो होता जनरल एज्युकेशन, सर्वसाधारण शिक्षण. 67 आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 68. भारतीय परकीय व्यापाराच्या तुटीच्या संकटामागील कारणे. तर भारतीय परकीय व्यापार म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये आपण जे तुटी येते ती व्यापाराच्या तुटीमागील कारणे कोणती आहेत? तेलाची वाढती आयात, भांडवली वस्तू व आधुनिक तंत्राची आयात वाढ, रुपयाच्या विनिमयाच्या दरातील घसरण की रुपयाच्या विनिमय दरातील वाढ. तर बघा आता C आणि D बघितले आपण तर एकमेकाच्या विरोधात आहेत, त्याच्यामुळे C आणि D मधली एकच पाहिजे, दोन्ही असणं शक्यच नाही आहे. कसं शक्य आहे? रुपयाच्या दरातील घसरणही आणि दरातील वाढसुद्धा. त्याच्यामुळे आपण थोडंसं बेसिक लॉजिक लावून देखील इथं एलिमिनेट करू शकतो. तर D विधान चुकीचं आहे. दरातील वाढीमुळे त्याच्यावर संकट येऊ शकत नाही तुटीमध्ये, तर घसरण झाली तर ते येऊ शकतं. त्याच्यामुळे ABC जरी इथं पर्याय क्रमांक 4 इथे 68चा योग्य आहे. 68 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 69. डॅश डॅश हे हा कार्यक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेनुसार एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रमाचा भाग आहे. एकात्मिक फळ विकास बाग म्हणजे कोणती? मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. तर हॉर्टिकल्चरमध्ये कोणकोणते येते आहे याच्या खालीमधले? तर ईशान्य भारतीय प्रदेश आणि हिमालय फळबाग अभियान, नंतर राष्ट्रीय बांबू अभियान, नॅशनल बांबू मिशन, नारळ विकास मंडळ आणि राष्ट्रीय फळबाग अभियान या सर्वांचा समावेश हा एकात्मिक फळबाग विकास कार्यक्रमामध्ये येतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे आपल्याला. ABC आणि D पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 70. विद्यमान ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी 95-96 मध्ये केंद्र सरकारने खालीलपैकी कोणते पाऊल उचलले? तर ग्रामीण पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तर कोणते पाऊल उचलले असा प्रश्न आहे. तर संबंधित प्रश्नाचं बघितलं आपण तर रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट RIDF फंड जो आहे तो RIDF या फंडची स्थापना केलेली होती. पर्याय क्रमांक 1 मध्ये ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीची स्थापना 70चा आहे पर्याय क्रमांक 1. तर हा नाबार्ड जो RIDF जो आहे हा ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी, तर याची स्थापना केली गेली 1995-96 मध्ये आणि ते रेग्युलेट केला जातो किंवा त्याला मॅनेज केलं जातं. नाबार्डकडे हा फंड असतो. आता याच्यामध्ये फंडिंग कुठून होतं? मग जे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग जे असतं की आपल्या काही उत्पन्नाच्या म्हणजे काही इन्व्हेस्टमेंटच्या हा म्हणजे एखादी बँक आहे, समजा ए बँक आहे, ए बँकेला जर 100 रुपये कर्ज वितरित करणार आहे ती, तर 40 रुपये वितरित करणं तिला PSL सेक्टरमधल्या विषयांना हे कर्ज पुरवठा करणं गरजेचं असतं. आणि 40% जर ती पुरवठा करू शकत नसेल तर ते उर्वरित तिनं हे कर्ज हे RIDF मध्ये देणं गरजेचं असतं. तर रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड RIDF हा नाबार्डकडून रेग्युलेट केला जातो. संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 71वा प्रश्न. भारत सरकारने 2004 मध्ये बियाणे विधेयक 2004 सादर केले. या विधेयकाची उद्दिष्टे. तर जे बियाणे विधेयक 2004 होते त्या विधेयकाची उद्दिष्टे कोणती आहेत? तर बियाणांच्या जातीची त्यांच्या उत्पादक क्षमतेनुसार सक्तीची नोंदणी, बियाणांची आयात निर्यात करण्यासाठीची नियमावली,
शेतकऱ्यांना त्यांच्याकडील बियाणे जतन करणे, त्यांचा वापर करणे, अदलाबदल करणे, वाटून घेणे आणि विक्री करणे यासाठी नोंदणीपासून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे. ही वरील सर्व विधाने बरोबर आहे तिथं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे. 71चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 2009च्या आकडेवारीनुसार 72वा प्रश्न आहे. 2009च्या आकडेवारीनुसार डॅश डॅश देशाची लोकसंख्येची घनता सर्वाधिक होती, तर ती बांगलादेशाची सर्वाधिक घनता होती. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे 72चा. तर 73वा प्रश्न बघू. मिशन 2022 आगामी 5 वर्षात भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे यासाठी प्रधानमंत्री यांनी खालील धोरण निश्चित केले आहे. यातील योग्य पर्यायांची निवड करा. तर जलसंधारणासाठी मोठी अर्थसंकल्पीय तरतूद करून जलसंधारणावर लक्ष केंद्रित करणे. बघा असे प्रश्न आले तर जनरल स्टेटमेंट बघायचं, त्याच्यामध्ये काही थोडंसं शेतकऱ्यांच्या विरोधात नाही ना, तर जे शेतकऱ्यांच्या चांगल्या भल्यांसाठी असेल तर ती सर्वांचा समावेश याच्यामध्ये करून द्यायचा. आता जलसंधारणासाठी मोठी अर्थसंकल्पीय तरतूद करून जलसंधारणावर लक्ष केंद्रित करणे, प्रत्येक थेंब जास्त पीक या ध्येयासाठी प्रयत्न करणे, काही वावगस नाही असलंच पाहिजे हे ध्येय त्याच्यामध्ये. नंतर काढणी पश्चात पिकांची हानी टाळण्यासाठी, म्हणजे आपण पीक काढलं त्यानंतर त्याची हानी टाळण्यासाठी साठवणगृहासाठी गोडाऊनची मोठी गुंतवणूक करणे आणि शीतगृहांची साखळी निर्माण करणे हे देखील असलंच पाहिजे. नंतर परवडणाऱ्या खर्चात शेती क्षेत्रातील धोका कमी करण्यासाठी नवीन पीक विमा योजना सुरू करणे हे देखील असलंच पाहिजे. गुणवत्तापूर्ण बियाणांची तरतूद करणे हे देखील असलंच पाहिजे. वरील काही चुकीचं दिसत नाही, त्याच्यामुळे 73चा संबंधित पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर ठरतो. वरील सर्व योग्य आहेत. 73चा आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व योग्य आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी कोणते प्रतिरूप भांडवल हा आर्थिक वाढीतील महत्त्वाचा घटक आहे? विच ऑफ द फॉलोइंग मॉडेल हॅज कन्सिडर्ड ॲज द कॅपिटल ॲज अ क्रुशियल फॅक्टर. तर कॅपिटल क्रुशियल फॅक्टर हा हेराल्ड डोमर मॉडेलनं महत्त्वाचा घटक मानलेला आहे. संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. 74चा आहे 2. 75वा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणती योजना अन्न सुरक्षा योजना नाही? अन्न सुरक्षा म्हणजे काय, फूड सिक्युरिटी पुरवली जाते त्या योजनेद्वारे. तर मिड डे मील स्कीम, मध्यान्ह भोजन योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, नंतर मनरेगा आणि अन्नपूर्णा योजना या सर्वांचा समावेश अन्न सुरक्षा योजनेमध्ये येतो. तर आपल्याला नाही विचारले त्यांनी, तर त्याच्यामुळे वरीलपैकी नाही. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरतो. तर इथं 75 प्रश्न झालेले आहेत. आपण दुसऱ्या पार्टमध्ये 76 ते 150 प्रश्नापर्यंत बघूयात. तर थांबूयात 75व्या प्रश्नापर्यंतच. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा कमेंट बॉक्समध्ये, आणि तुमचे काही अजून सजेशन्स असतील तर नक्कीच मला कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.